फुटबॉल जगतातली फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2026 मधल्या फायनल मॅचमध्ये स्पेननं अर्जेंटिनावर विजय मिळवला। आपल्या मजबूत डिफेन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या स्पेननं गतविजेत्यांना 120 मिनिटांच्या खेळामध्ये जखडून ठेवलं। तब्बल 16 वर्षांनंतर स्पेननं फिफाच्या फुटबॉलच्या वर्ल्ड कपच्या जेतेपदावर नाव कोरलंय। स्पेनचा हा अर्जेंटिनावरचा दुसऱ्यांदा मिळवलेला विजय आहे। वर्षानंतर स्पेनने जेतेपदावर कोरलं नाव। थरारक अंतिम सामन्यात अर्जेंटिनावर 1-0 ने मात। अर्जेंटिनाचा पराभव करत दुसऱ्यांदा स्पेनचा विश्वविजय। फिफा वर्ल्ड कप 2026च्या अंतिम सामन्यात स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 ने पराभव करत ऐतिहासिक विजेतेपद पटकावलं। एक्स्ट्रा टाइम मध्ये गेलेल्या या सामन्यात स्पेनने 1-0 ने बाजी मारून अर्जेंटिनावर थरारक विजय मिळवलाय। फेरान टॉरेसच्या एकमेव गोलच्या बळावर स्पेनने अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजयाची नोंद केली। यासह तब्बल 16 वर्षांनंतर फिफा वर्ल्ड कपवर नाव कोरलं। फिफा वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामना स्पेन आणि अर्जेंटिना या दोन्ही संघांमध्ये पार पडला। गतविजेत्या अर्जेंटिनाला हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं, पण स्पेनने दाखवून दिलं की आम्हीही वर्ल्ड चॅम्पियन संघाला हरवून वर्ल्ड चॅम्पियन बनू शकतो। फेरान टोरेसने अतिरिक्त वेळेत केलेल्या गोलच्या जोरावर स्पेननं 10 खेळाडूंसह खेळणाऱ्या अर्जेंटिनाच्या सलग दुसऱ्या विश्वचषक विजयाच्या स्वप्नावर पाणी फिरलं। सामन्याच्या 106व्या मिनिटाला बदली खेळाडू निको विल्यम्सच्या हेडरवर टॉरेसने जवळून मारलेल्या जोरदार शॉटने अर्जेंटिनाचा गोलकीपर एमिलियानो मार्टिनेजला चकून स्पेनसाठी तो हिरो ठरला। I'm a very Argentina fan, but we have to congratulate the team which won, and we have to also admit that Spain played well, very well in fact, but Argentina goalkeeper Martinez was superb. Hats off to Martinez also. So it's the beauty of sports. Spain was obviously a superior team, but Argentina fans, so they didn't play their best. They didn't even bring their main players into the game. I don't know. None of the strikers were. It was just Messi playing striker. I don't know what Argentina expected, to play the game and just have one striker. I don't know. It's just Spain's game all along. बहुत शानदार खेल का प्रदर्शन किया। मैसी से बहुत उम्मीद था, लेकिन मैसी को काफी प्लेयर ने गार्ड करके रखा, खेलने का ज्यादा उनको मौका नहीं दिया, उनको गोल करने का मौका नहीं दिया। स्पेन ने बहुत दबाव बनाते हुए आखिर क्षणों में उन्होंने गोल करने का काम किया और इस तरीके से फाइनल जीतने में कामयाब रहे। जो भी अच्छी टीम जीते, हम सदा चाहते हैं, खेल प्रेमी सदा चाहता है कि जो अच्छे खेले, अच्छा खेल का प्रदर्शन करे वो जीते। और दोनों टीम भी बहुत टफ खेला, और जो एक्स्ट्रा टाइम में स्पेन ने गोल किया है, ये बहुत अच्छा गोल किया है, और स्पेन के जो डिफेंडर थे बहुत जबरदस्त खेला है। फिफा वर्ल्ड कप 2026चा सामना चाहत्यांसाठी अत्यंत निराशाजनक झाला। स्पेनच्या विजेत्या संघानं गत विश्वविजेत्यांविरुद्ध अनेक उत्तम संधी निर्माण केल्या होत्या। त्यांनी प्रामुख्यानं प्रतिस्पर्धी संघाचा खेळ खराब करण्याच्या डावपेचांचा अवलंब केला। ही रणनीती लक्ष्यवेधी ठरली। या सामन्यातील सुरुवातीच्या 90 मिनिटात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नव्हता, पण त्यानंतर झालेल्या एक्स्ट्रा टाइम मध्ये असं काही घडलं ज्याची कोणी अपेक्षाच केली नसेल। सामन्यातील स्पेनचा स्टार विंगर फेरान टॉरेसने ऐतिहासिक गोल केला। हा या संपूर्ण सामन्यातील एकमेव गोल ठरला। या गोलने स्पेनचा या सामन्यातील विजय निश्चित केला। अर्जेंटिनाचं स्पेनकडून लागोपाठ दुसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याचं स्वप्न हे थोडक्यात भंगलं। अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेज याचे कौतुक करावे तेवढे कमी। त्याने 90 मिनिटांच्या खेळात 15 ऑन टार्गेट प्रयत्न अडवले। तेच अर्जेंटिनाकडून एकही गोलसाठी प्रयत्न झाला नाही। वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्याच 90 मिनिटात एकही गोल प्रयत्न न करणारा अर्जेंटिना पहिला संघ ठरला। स्पेनला जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्यासाठी 16 वर्ष वाट पाहावी लागली। याआधी 2010 मध्ये झालेल्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत स्पेन आणि नेदरलँड्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते। हा सामना देखील स्पेनने 1-0 ने जिंकून इतिहासाला गवसणी घातली होती। यासह स्पेनने पहिल्यांदाच वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली होती। यावेळी सामन्यातील 116व्या मिनिटाला ॲड्रेस इनिस्तानं गोल करून स्पेनला 1-0 ने आघाडी मिळवून दिली होती।
तर अर्जेंटिना विरुद्धच्या सामन्यात फेरान टॉरेसने ही ऐतिहासिक कामगिरी केली। या पराभवानंतर लिओनेल मेस्सी देखील भावूक झाला। फुटबॉलमधील महान खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलेल्या लिओनेल मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्ड कप सामना असल्याने अर्जेंटिनासाठी या पराभवाचं दुःख आणखी जास्त तीव्र ठरलंय। मेस्सी भावूक झाल्याचे दृश्य जगभरातील चाहत्यांसाठी हळवे करणारे ठरले। अर्जेंटिनाचा पराभव झाला असला तरी संपूर्ण स्पर्धेतील त्यांच्या लढाऊ कामगिरीचे सर्व स्तरातून आता कौतुक करण्यात आले। फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात 1930 मध्ये झाली। तेव्हापासून आतापर्यंत एकूण 8 देशांनी हा मानाचा चषक जिंकलाय। सर्वात जास्त वेळा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रम ब्राझील या देशाच्या नावावर आहे। त्यांनी आतापर्यंत 5 वेळा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप जिंकलाय। स्पेनने आता दुसऱ्यांदा फिफा फुटबॉल वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं। मानाचा चषक जिंकणारे 8 देश। पहिला देश ब्राझील, एकूण जेतेपद 5 वेळा, विजयी वर्ष 1958, 1962, 1970, 1994, 2002। दुसरा देश आहे जर्मनी, एकूण जेतेपद 4 वेळा, विजयी वर्षात 1954, 1974, 1990, 2014। तिसरा देश आहे इटली, एकूण जेतेपद झाले 4 वेळा, विजयी वर्षात 1934, 1938, 1982, 2006। चौथा देश आहे अर्जेंटिना, एकूण जेतेपद 3 वेळा, विजयी वर्ष 1978, 1986, 2022। पाचवा देश आहे फ्रान्स, फ्रान्सने सुद्धा 2 वेळा विजेतेपद पटकावलंय, विजयी वर्षात 1998, 2018। सहावा देश आहे उरुग्वे, एकूण जेतेपद झाले 2 वेळा, विजयी वर्षात 1930, 1950। सातवा देश आहे इंग्लंड, एकूण जेतेपद आहे 1 वेळा, विजयी वर्ष आहे 1966। आठवा देश आहे स्पेन, एकूण जेतेपद 2 वेळा, विजयी वर्ष आहेत 2010 आणि 2026। अर्जेंटिनाच्या पराभवाची 5 कारणं चर्चेत। अर्जेंटिनाचा संघ मेस्सीवर जास्त अवलंबून असल्याचं पाहायला मिळालं। सामन्याच्या शेवटच्या क्षणामध्ये अर्जेंटिनाला विजय खेचून आणण्याची संधी गमावली। स्पेनच्या खेळाडूंनी खेळाच्या बहुतांश वेळेत चेंडूचा ताबा कायम ठेवला। स्पेनच्या मिडफिल्डने खेळाची गती नियंत्रित ठेवली आणि प्रतिस्पर्ध्यांना चेंडूवर ताबा ठेवू दिला नाही। स्पेनचा संघ एका वाद्यवृंदासारखा खेळला। प्रत्येक खेळाडूने आपली भूमिका अगदी अचूकपणे बजावली। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फांटिनो यांच्या हस्ते कर्णधार रॉड्रिगोनं विश्वचषक स्वीकारला आणि स्पेनच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला। स्पेनच्या दुसऱ्या विश्वचषक विजयात गोलरक्षक उनाई सिमॉनचाही मोठा वाटा राहिलाय। सिमॉनने या संपूर्ण स्पर्धेत भक्कम बचाव करताना 8 सामन्यात केवळ एकच गोल स्वीकारला। अंतिम सामन्यातही अर्जेंटिनाच्या आक्रमणासमोर सिमॉन भिंत बनून उभा राहिला। त्याच्या याच कामगिरीमुळे विश्वचषकातील सर्वोत्तम गोलरक्षकासाठीचा गोल्डन ग्लोव्ह सिमॉनला देण्यात आला। स्पेनच्या ऐतिहासिक विश्वचषक विजयानंतर राजधानी मद्रिदमध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला। यावेळी हजारो चाहते स्पॅनिश ध्वज घेऊन मद्रिदच्या सिबेलेस स्क्वेअर इथे एकत्र जमले होते। त्यांनी विजयी जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला। मद्रिदसह बार्सिलोना, सेव्हिया आणि इतर शहरांमध्येही चाहत्यांनी रस्त्यावर उतरून स्पेनच्या दुसऱ्या विश्वचषक विजयाचा आनंद साजरा केला। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।